सर केवढे कष्ट घेतात आबांच्या ऑपरेशनसाठी. आबा खरंच खूप नशीबवान आहेत. त्यांना इंद्रजित सरांसारखा मुलगा मिळाला. असे कसे पैसे जमा झाले? नाही नाही, इतक्या फास्ट पैसे जमा होता कामा नये. पैसे जमा झाले तर त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन होणार. नाही नाही, असं होता कामा नये उर्मिला, अजिबात असं होता कामा नये. विक्रांत अरे ऐक ना, तुला कळतंय का? अरे तो इंद्रा मशीन रिपेअरिंगचं काम करतोय, खूप साऱ्या मशीन रिपेअरिंग करतोय तो. आणि त्याच्यासमोर कुठलीही मशीन ठेवली ना, तो स्मार्टली रिपेअर करतोय त्या मशीन्स. आणि अरे विक्रांत, तुझ्याशी बोलतेय मी. बोल ऐकतोय. अरे आज तर त्यांनी घरी 20-30 हजार रुपये आणलेत. आणि असेच पैसे जमा करत राहिला ना तर त्याच्याकडे पैसे जमा होतील आणि त्या म्हाताऱ्याचं ऑपरेशन पण होईल. उर्मिला, नुसत्या 20-30 हजाराने काही होणार नाहीये. त्याला ऑपरेशन करण्यासाठी पैसे आपल्याकडूनच घ्यावे लागतील. अरे विक्रांत, पण तो रोज अशा मशीन रिपेअरिंग करायला लागला तर तो सहज 30-40 हजार रुपये दिवसाला कमवेल. मग पैसे नाही जमा होणार का त्याच्याकडे? मी तुझ्याशी बोलतीये. नाही होणार. डोकं लाव. 7 लाख ही छोटी अमाऊंट नाहीये. हो रे, बरोबर बोलतोयस तू. तू म्हणतोयस त्याप्रमाणे खरंच त्यांना आपल्या पुढे हात जोडावे लागणार आहेत. विक्रांत, आपण त्यांना एक ऑफर देऊयात ना, बाय 1 गेट 1 वाली ऑफर. म्हणजे तो म्हातारा आबा, तो तर ह्या जगाला लवकरच टाटा बाय बाय करून जाणार आहे ना. मग त्या इंद्राची सुद्धा जायची सोय केली तर आय थिंक सो हा गोल्डन चान्स आहे विक्रांत आपल्याकडे. तुला क्लिअर सांगायचं असेल तर सांग, नाही तर शांत बस. हे बघ विक्रांत, अरे त्या इंद्राला एका दिवसात 20-30 हजार रुपये मिळतात, म्हणजे ते काम रिस्की असणार ना. ऑब्व्हियसली. मग हीच रिस्क इंद्राची लाईफ स्टेकवर लावू शकते ना, त्याचा जीव पण घेऊ शकते. राईट. ॲब्सोल्युटली करेक्ट. माझ्या हे लक्षातच नाही आलं. मी असं काहीतरी करतो ना, इंद्राला अशा कामाला लावतो ना की आबांच्या आधी त्याला बाय बाय करावं लागेल. आबा, एक्स्ट्रीमली सॉरी. काय आधी इंद्राला जावं लागेल ना, प्लीज. सॉरी. सर काय झालं? खूप पाठ दुखतेय का? दिवसभर जे काम केले होते पार्ट्स खूप हेवी होते. हेवी गोष्टी दिवसभर उचलल्यात म्हटल्यावर काय होणार. मी करतो ट्राय. हो ते पण आहेच की. तुम्ही थांबा, मी आलेच. गेली कुठे ही? आज जाऊन काय करणार आहे? सर तुम्ही पडा बरं जरा. हे कशाला उगाच? अहो मी म्हणते ना, पोटावर पडा. ऐका. बरं. हा हळू.
सर, मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. का? ते मी आता मगाशी तुमच्यावर चिडचिड करत बोलले ना. सॉरी. नाही ठीक आहे. माझी काळजी करतेस ना तू. मग काळजी करताना थोडी बडबड करतेस हो ना. बडबड करू नाही तर काय करू. आता तुम्हाला त्रास झाल्यावरती मला सुद्धा त्रास होतो हे माहीत असताना सुद्धा तुम्ही असं करता. तसं मी तुझं सगळं ऐकतो राणी. पण आता सिच्युएशन काय आहे तुला पण समजतंय. असं तुला एक सांगू, तू आता ही जी काही मला पाठ शिकून देतेस ना, खूप रिलॅक्स फील होतं. मला तरी वाटतंय ही हुकुमाच्या राणीच्या हातांचीच जादू आहे, त्या बॅगची नाही. सर, मी काहीच केलं नाहीये बरं का. तुम्हाला म्हणजे आता एवढं दुखतंय तरी गंमत सुचते. कौतुक केलं तुझं, तुला ते पण नकोय. हवंय हो, पण ते आता मगाशी पण नाही का मी एवढं रागवत होते तुमच्यावर आणि तुम्ही लगेच विषय बदलून टाकला. मी असं काही नाही केलंय. तसंच केलं बरं का तुम्ही. अरे देवा, पण सर तर अजून झोपतच नाहीयेत. आता इंद्रजित सरांनी लगेच झोपायला पाहिजे. ते झोपले नाही तर मी कसं निघणार. राणी, हा, काय झालं? कसला विचार करतेस? ते तुमच्या झोपेचा विचार करत होते. आता तुम्ही एवढं दिवसभर काम केलं ना, मग तुम्ही लगेच झोपलं पाहिजे. नाही, मी झोपेन, पण एका कंडिशनवर. काय? मला तुझ्या मांडीवर झोपव. हा अभ्यास कोण करणार? मी मांडीवर झोपतो, मग मला झोप लागल्यानंतर तू अभ्यास कर. हो सर, काही काय तुम्ही काही लहान आहात का? तर तसं समज, मला काही इश्यू नाही. आणि हो, मला मांडीवर झोपल्यानंतर अंगाई गीत पण ऐकायचं. अहो सर, तुम्ही काही लहान आहात का? कोणी ऐकलं पाहिलं तर काय म्हणतील बरं? काही नाही होत मला. बरं ठीक आहे, मी नाही झोपत, मी जागाच राहतो. तुझा कर अभ्यास. असं काय करताय?